रात्रीचे साधारण 10 वाजले होते. जोरदार पाऊस कोसळत होता. अधूनमधून विजाही भयंकर कडाडत होत्या. कोणावर कसलं संकट येणार होतं कोण जाणे. रवी गाडीतून खाली उतरला. त्याची गाडी पावसामुळे बंद पडली होती. खूपच मुसळधार पाऊस असल्यामुळे समोरचं काहीच दिसत नव्हतं. आजची रात्र कुठे थांबता येईल का, असा विचार तो करत होता. मेन रोडपासून काही अंतरावर त्याला एक घर दिसलं. त्याच्या मनात एक आशेचा किरण चमकला. बरं झालं, कमीत कमी पाऊस कमी होईपर्यंत तरी तिथे आसरा घेता येईल, असं मनातल्या मनातच बोलला तो स्वतःशी. पावसामुळे मोबाईलला नेटवर्क पण नव्हतं. त्या घराजवळ जाईपर्यंत तो पूर्णपणे भिजला. त्याने दरवाजावर टकटक केली. घर बाहेरून जुन्या पद्धतीचं दिसत होतं. 5 मिनिटांनी दरवाजा उघडला गेला. एका सुंदर स्त्रीने दरवाजा उघडला. दरवाजात एवढी रूपवान स्त्री बघून तो तर वेडा झाला. पण स्वतःला लगेच सावरत म्हणाला, माझी गाडी बंद पडली आहे. मी पाऊस उघडेपर्यंत इथे थांबू शकतो का प्लीज? हो, या ना आतमध्ये. त्या स्त्रीने त्याला आत बोलवले. तो पूर्णपणे भिजला होता. भिजल्यामुळे शर्ट त्याच्या पूर्ण शरीराला चिकटला होता. त्यातून त्याची पिळदार बॉडी एकदम सेक्सी दिसत होती. तिने केस पुसायला त्याला टॉवेल दिलं आणि क्षणभर त्याच्याकडे बघत राहिली. मग आतल्या रूममध्ये जाऊन कपडे घेऊन आली. हे माझ्या मिस्टरांचे कपडे आहेत, ते घाला, नाहीतर सर्दी होईल तुम्हाला. कपडे त्याच्याकडे देऊन पुन्हा ती आतमध्ये निघून गेली. तो कपडे चेंज करत करत मनातल्या मनात विचार करत होता, किती सुंदर स्त्री आहे ही, आणि असल्या सुमसान घरात कशी काय राहते? शिवाय एकटीच दिसत आहे. ही नक्की माणूसच असेल ना, की हडळ? कारण लहान असताना आजी म्हणायची, हडळ दिसायला खूप सुंदर दिसते. ती पुरुषाला आपल्या मोहजालात फसवते आणि त्याचं रक्त पिते. हे आठवून तर जास्तच हुडहुडी भरली त्याला. आज अमावस्या आहे. आईने घरातून निघताना सांगितलं होतं, रवी आज अमावस्या आहे, घरी लवकर ये म्हणून. म्हणजे मी अगदी अलगद तिच्या जाळ्यात सापडलो की काय? पण काही दुसरा इलाजच नव्हता. एवढ्या मुसळधार पावसात जाणार तरी कुठे? आणि ती खरंच भूत असेल कशावरून? तो वेगवेगळे तर्कवितर्क काढत होता, मनाचे समाधान करून घेण्यासाठी. पुढे काय होणार हे येणारा काळ सांगणार होता. काही वेळाने ती स्त्री चहा घेऊन आली. त्याला वाटलं, उगीच आपण हिच्याबद्दल मनात काही पण आणत होतो. बिचारी चहा घेऊन आली आहे माझ्यासाठी. तो तिथेच सोफ्यावर बसला आणि चहा पीत पीत तिच्याशी बोलू लागला. घरी तुम्ही एकटाच आहात का? सॉरी, म्हणजे घरचे कुठे गेले सगळे? ती ह्या प्रश्नावर एकदम मनमोकळेपणाने हसली. माझं नाव निशा. त्याच्या डोळ्यात बघत निशा बोलत होती. मी आणि माझे मिस्टर विकास, आम्ही दोघेच राहतो इथे. बाकीचे लोक गावी असतात. मिस्टर 2-3 दिवसापासून ऑफिसच्या कामासाठी बाहेर गावी गेलेत. आज येतील कदाचित, किंवा नाही पण, असं म्हणून ती अजूनच मोठमोठ्याने हसली. तिचं असलं दिलखुलास बोलणं ऐकून त्याला जास्त संशय यायला लागला तिच्यावर. त्याला वाटलं, एका परपुरुषाला बिनधास्तपणे घरात घेतले ह्या बाईने, आणि नवरा आज पण येईल की नाही ह्याची जरा पण काळजी वाटत नाही आहे हिला. विचित्रच वाटतंय हे सगळं. इथून बाहेर तरी कसं निघू? पाऊस तर नुसता आभाळ फाटल्यासारखा पडत होता, आणि त्याचीच कमी होती म्हणून की काय विजा पण त्याला साथ देत होत्या. तो चहा पिताना मध्येच तिच्याकडे चोरट्या कटाक्षाने बघत होता. किती देखणी दिसत होती ती. गोरापांढरा रंग, सडपातळ बांधा, लांबसडक केस होते तिचे. काळ्या कलरची साडी नेसली होती ती. अगदी पारदर्शक होती साडी. स्लीवलेस ब्लाऊज घातला होता तिने. वन साईड पदर घेतल्यामुळे पारदर्शी साडीतून तिचे गुबगुबीत उरोज दिसत होते. सपाट पोट आणि गोल बेंबीचं दर्शन पण घडत होतं. तिचे मादक रूप बघून त्याच्या भावना चळवळायला लागल्या. सुरुवात झाली. त्याच्याकडे बघणं तो आता कटाक्षाने टाळत होता. पण तिच्या लक्षात हे आलं होतं सगळं. बाहेर जोरात पाऊस चालू होता आणि इथे घरात दोघं अनोळखी व्यक्ती, आणि दोघांच्याही मनात वेगवेगळे विचार. पण कोण धुतल्या तांदळासारखं स्वच्छ होतं हे मात्र गुपितच होतं. अचानक एक मोठी वीज कडाडली. निशा जोरात ओरडली आणि घाबरून तिने रवीला मिठी मारली. ती खरंच घाबरली होती की वेगळाच हेतू होता तिचा? तिचं मादक रूप बघून आधीच रवी बिथरला होता, आणि आता तर तिने स्वतःहून मिठी मारली होती त्याला. अग्नीजवळ लोणी गेलं की ते वितळणारच, आणि आधीच पावसामुळे रोमॅन्टिक माहोल झाला होता. शिवाय घरात फक्त दोघेजणच, मग काय दुधात साखर. त्याचे हात हळूहळू तिच्या गोरा पाठीवरून फिरू लागले. दोघांचे ओठ एकमेकांना भिडले. दोघेही रोमॅन्टिकपणे एकमेकांना किस करू लागले. रवीने तिला उचलले आणि बेडरूममध्ये नेले. एका हाताने तिचा पदर बाजूला ओढून काढला आणि डोळे विस्फारून तो तिचे सौंदर्य बघू लागला. तिने लाजून दोन्ही हात छातीवर ठेवले. त्याने तिचे हात बाजूला करून तिच्या ब्लाऊजवरचे हुक काढू लागला. पुढे काय होईल या भीतीने आणि उत्सुकतेने तिने घट्ट डोळे मिटून घेतले. तिचा पूर्ण ब्लाऊज काढून त्याने बाजूला फेकला आणि आधाशासारखे तो तिचे उरोज कुस्करू लागला. त्याच्या एक गोष्ट लक्षात येत नव्हती, एवढी सुंदर तरुणी एका अनोळखी व्यक्तीला आपले शरीर एवढ्या सहजासहजी कसं काय चोपवू शकते? पण त्याची बुद्धी आता मुळीच काम करत नव्हती. त्याने पटकन तिचे इतर कपडे पण काढून टाकले.
आणि तिला उचलून बेडवर झोपवले आणि तो तिच्यावर आला. तीही त्याला प्रतिसाद देत होती. थोड्याच वेळात त्यांचा प्रणय चालू झाला. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि इथे दोन अनोळखी जीव प्रणयाचा खेळ खेळत होते. असे वाटत होतं दोघेही खूप दिवसांचे भुकेले होते. पहाटेचे 3 वाजले होते. दोघेही शरीराने आणि मनाने तृप्त झाले होते. दोघेही तृप्त होऊन एकमेकांच्या कुशीत गाढ झोपले होते. रवीने आज पहिल्यांदाच प्रणयाचा अनुभव घेतला होता आणि तो खूप खुश होता. थोड्या वेळाने गाडीचा जोरात ब्रेक मारल्याचा आवाज आला. त्या आवाजाने निशाला एकदम जाग आली. तिने रवीने टाकलेला अंगावरचा हात काढला आणि बाहेर हॉलमध्ये आली. दरवाजावर कोणीतरी धडधड आवाज होता. जोरात तिने घाबरून मागचा पुढचा विचार न करता पटकन दरवाजा उघडला तर बाहेर विकास उभा होता, घाबरलेल्या स्थितीत. अचानक आलेल्या विकासला बघून तीही खूप घाबरली, कारण बेडरूममध्ये रवी झोपला होता. आता काय करावे हेच तिला कळेना. पण थोडासा धीर धरून तिने विकासला घाबरण्याचे कारण विचारले. विकासने जे सांगितले ते ऐकून आणि बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने धावत जाऊन बेडरूममध्ये पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. त्या धक्क्याने ती भोवळ येऊन खाली पडली. विकासने सांगितलं होतं, आपल्या घरासमोरच एक भयंकर अपघात झालाय आणि गाडीतील व्यक्ती जागेवरच गतप्राण झाली आहे. म्हणून तिने पुढे जाऊन ती बॉडी पाहिली तर ती डेड बॉडी रवीची होती. म्हणजे त्या अपघातात रवी जागेवरच मेला होता. तिच्या घराजवळ आल्यावर रवीच्या गाडीला अपघात झाला होता. रवी त्याच्या होणाऱ्या बायकोला भेटायला निघाला होता. त्या दिवशी अमावस्या होती म्हणून रवीची आई त्याला लवकर घरी यायला सांगितलं होतं. पण पावसामुळे रवी त्याच्या बायकोपर्यंत पोहोचलाच नाही. मध्येच त्याच्या गाडीला अपघात होऊन तो मरण पावला आणि बायकोला भेटायचं त्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. पण जे सुख त्याला बायकोकडून मिळणार होतं ते सुख त्याच्या आत्म्याने निशाकडून मिळवलं होतं. पण निशाला जेव्हा कळलं की आपण एका आत्म्यासोबत प्रणय केलाय, ह्या गोष्टीचा तिला धक्का बसून ती बेशुद्ध पडली. नवरा कामासाठी बाहेर गेलाय ह्याचा फायदा घेऊन ती एका परपुरुषासोबत झोपली होती. पण नियतीने तिला किती भयंकर धक्का दिला होता. समाप्त.